डीपी रोडचा विषय असेल, या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत। आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आमचा सिंधी समाज आहे, विस्थापित होऊन जो सिंधी समाज आला, त्या विस्थापित सिंधी समाजाला, पंजाबी समाजाला देखील आता आपण निर्णय घेतला। त्या काळामध्ये ते या ठिकाणी आले, पण त्यांना ज्या ठिकाणी बसवण्यात आलं तिथली मालकी मिळाली नाही, त्या जागा फ्री होल्डच्या झाल्या नाहीत। आपण निर्णय केला, हे जे आमचे निर्वासित अशा प्रकारचे लोक आहेत त्यांनाही फ्री होल्डच्या जागा देण्याचा प्रयत्न आणि त्या संदर्भातला निर्णय आपण केला। अनेक शहरांमध्ये ते काम आपण पूर्ण केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याही भागामध्ये ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। एवढंच नाही तर आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं शहर तर उत्तम झालंच पाहिजे, पण शहर उत्तम करत असताना या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। एमआयडीसीचा विस्तार होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत। आमचा देखील हा प्रयत्न आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आणि या डिफेन्स कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे उद्योग हे आणण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। आज आपण बघा, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शहरं स्वच्छ झाली पाहिजे, याकरता स्वच्छ भारत अभियान शहरीच्या अंतर्गत घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता मोठ्या प्रमाणात आता आपण निधी देतोय। पूर्वीच्या काळामध्ये कचरा जो होता ती आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी होती, कचरा एक प्रकारे आपलं बर्डन होतं, पण आता कचरा बर्डन नाही आहे, आता कचरा संपत्ती आहे। आता कचरा जमा करून तो आपण डंप करत नाही, आता कचऱ्यावर प्रक्रिया करतो, कचऱ्यापासून खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासून कोळशाचे पेलेट आपण तयार करतो, जे पेलेट्स कोळशाच्या ऐवजी वीज निर्मितीमध्ये आपण वापरतो। आता कचऱ्यापासून तर आपण विद्युत निर्मिती देखील आणि गॅस निर्मिती देखील या ठिकाणी चालू केली आहे। आणि म्हणून या अहिल्यानगर शहरामध्ये देखील जो काही कचरा आहे त्या कचऱ्यावर 100% प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री महोदयाच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आपल्याला मदत करू आणि एक स्वच्छ अशा प्रकारचा अहिल्यानगर हे आपल्याला कसं तयार करता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे। बंधू भगिनींनो, आत्ताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे। हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे। त्यांना आम्ही सोडणार नाही। तुमची जी मागणी आहे की याला सीबीआय कडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या। हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे। खरं म्हणजे बंधू भगिनी